नियंत्रणामध्ये एक पूर्वी खूप प्रचलित गोष्ट होती बघा. आपण सपोज लागण केली की गरायला काय करायचो आपण, अट्राजिन आणि 2,4-D मारायचो. आता बहुतांश शेतकरी मारत नाही बघा कोण, बरोबर ना. आता काय होतं की समजा धरून चला की तुम्ही कुठलंही तुमचं तणनाशक असू द्या, हे पिकावर पडले की त्याला काही ना काही ट्रेसिंग का नाही, त्याला गवत जळते म्हणलं उसला काही ना काही ट्रेस येणारच आहे. मग तुम्ही कोण सॅंकर वापरते, कोण टाटा मीटर वापरते, कोण 2,4-D वापरते, कोण टिंजर वापरते, कोण तमर वापरते, कोण 2,4-D मिक्स घेते, म्हणजे वेगवेगळे भरपूर पर्याय असतात आपल्याकडे आहेत. तर माझं तर वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही ज्यावेळेस लागण केल्यानंतर तुमचा दुसरा जो काही गरा असेल ना, त्यावेळेस तुम्ही अट्राजिन 100% वापरा आणि 2,4-D 100% वापरा. तो कमी डोस कॉस्टिंग डोस आहे बघा. तो होतं कसं त्यामध्ये माहिती का, 8 दिवसात तुमचं बऱ्यापैकी तण उमगतं, 2 पानावर येतं बघा बऱ्यापैकी. मग ते तण 2,4-Dच मारून टाकतं त्याला. आणि नंतर जर तुम्ही अट्राजिन मारणार आहे, हे काय करतं, जमिनीवर लेअर तयार करतं बघा. तण तुमचं उगवून द्यायचं काम करतं बघा. ते तुमचं पुढं 45 दिवस गवतच येणार नाही बघा. अगदी ते किती तुमचं 700-800 रुपये डोस तुमचा होऊन जाईल बघा. आणि त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस ऊस आपला वरती नसतो, ऊसाला व्यापाय काय होत नाही आणि तण बी लवकर येत नाही आणि आलेलं सगळं जळून जातं. हा एक चांगला पर्याय आहे, पण तो शेतकरी बऱ्यापैकी आता महागा पडत चाललाय बघा. तो काय करतात लोक, जाऊन सरळ सॅंकर 2,4-D घ्यायचं आणि मारतात. तर थोडंसं मारा, त्याला पर्याय सध्या काहीच नाही आपल्याला, पण हा एक पर्याय तुम्ही चालू करा.